नमस्कार, मी रितेश बनसोडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली आर-एस-आय बद्दल बोलणार आहोत. आर-एस-आय म्हणजे थोडक्यात काय आणि त्याचा वापर करून आपण कसं एक इन्कम जनरेट करू शकतो थोडक्यामध्ये. का त्याचे काय डू आणि डोंट्स आहेत ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला स्टार्टपासून एंडपर्यंत बघा. इथं बघा की आर-एस-आय खूप लोकं तुम्हाला काय म्हणतात हो, की 80च्या जर वरती आर-एस-आय जात असेल तर आपल्याला सेल करायचा आहे. आणि 20च्या जर आर-एस-आय खाली जात असेल तर आपल्याला बाय करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचं काहीच करायचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो. ते तुम्हाला चार्टवरती मी दाखवतो, की बघा आता इथं काय झालं हो, समजा आता इथं बघा इथं कंटिन्युअसली आर-एस-आय, आर-एस-आय कुठं आहे? इथं बघा तुम्ही जर इथं 20ची वेट जर बघितली असती थोडक्यामध्ये ह्या लेवलला, तर आर-एस-आय 10 पर्यंत पण कधी-कधी गेलेला आहे. तर काय होतं माहिती आहे का? आणि कधी-कधी काय होतं, की बाबा आर-एस-आय 20 पर्यंत सुद्धा येत नाही आणि तिथूनच काय होतं, की बाबा डायरेक्ट शेअर वरती जायला सुरू करतो. नाहीतर वरून समजा 80ला पण टच करत नाही कोणकोणते स्टॉक्स किंवा इंडेक्स. त्याच्यामध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे, तर इथं डिफॉल्ट एक सेटिंग्स असते. तुम्हाला 80 आणि 20 लावायचं नाही, तर त्याच्या जागी तुम्ही 70 आणि 30 लावू शकतात. त्याचं एक तुम्हाला एक लॉजिक सांगतो का? कारण की जे क्वालिटी स्टॉक्स असतात किंवा इंडेक्स असतात त्याच्यामध्ये खूप लिक्विडिटी असते आणि त्यांचा म्हणजे एकदम चांगला बिझनेस असतो. त्याच्यामुळे ते कंपन्या जास्त करून 80च्या वर पण जात नाहीत. त्या अगोदरच एक रिटर्न्स मारतात आणि 20च्या पण तेवढं लवकर काय जात नाहीत खाली. त्याच्यामुळं आपल्याला एक 70 आणि 30चा बँड यूज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं बघायचं बघा. आता इथं काय झालं हो, आता इथं जर तुम्ही बँड बघितलं तर थोडक्यात 80 आणि 20चं बँड आहे. तर आता ह्या बँडला आपल्याला काय करायचं आहे, इथं एक थोडक्यामध्ये एक सेटिंगचा ऑप्शन आहे. सेटिंग्सच्या ऑप्शनमध्ये आपण जाऊयात आणि ह्याला काय करूयात 70 आणि 30. 70 आणि 30 करा आणि बाकी काय करायची गरज नाही, डन करा. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला इथं काय दाखवत आहे हो, इथं एक ओव्हरबॉट झोन म्हणजे थोडक्यामध्ये ओव्हरबॉट झालाय का नाही, हा एक इंडेक्स म्हणा नाहीतर स्टॉक्स म्हणा, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं चेक करायचं की ओव्हरबॉट आहे का ओव्हरसोल्ड आहे सध्याच्या कंडिशनला. हे एक लक्षात घ्या फक्त एवढंच. आता आपण काय करूयात, एक एचडीएफसी बँकचा चार्ट बघू. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कसं काम करायचंय, ह्याच्यामध्ये ओव्हरबॉट आता समजा 70च्या जर समजा वर निघत असेल, तिथून आपल्याला लगेच काय करायचं, शॉर्ट सेल करायचं आहे का, तर 100% करायचं नाही. ह्याच्यामध्ये पण एक आणखीन एक डिफॉल्ट आहे. त्याच्यानंतर काय करायचं असतं, की बाबा 70च्या वर जर थोडं बहुत आला असेल तर तिथून वापस ह्यानं असा आर-एस-आय रिटर्न फिरायला पाहिजे आणि 70च्या खाली यायला पाहिजे. आणि आपल्याला लगेच तरी पण सेल करायचं आहे का, तर सेल तरी पण करायचं नाही. चार्टमध्ये आपल्याला एक कन्फर्मेशन मिळालेली पाहिजे. कारण की काय होतं माहिती आहे का, की आर-एस-आय कंटिन्युअसली असा एक कधी साइडवेजमध्ये असतो. नाहीतर आर-एस-आय समजा वर जात असेल आणि चार्टमध्ये कॅन्डलस्टिक साइडवेज असतात. तर ह्याच्या पद्धतीनं तुमचा एक खूप लॉस पण होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्या बेसवरती फक्त एक इंडिकेशन घ्यायचं आहे आणि आपल्याला डिसिजन कशावरती घ्यायचं आहे, तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न सगळ्या गोष्टी मी शिकवल्या होत्या. सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन वगैरे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सगळ्या लिंक देणार आहे. तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर नंबर 1 तुम्हाला समजलं की बाबा 70 आणि 30 लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण समजा जर 70च्या वर गेलेला असेल तर लगेच आपल्याला शॉर्ट सेल करायचं नाही. त्या 70च्या असं थोडासा एक रिव्हर्स मारायला पाहिजे आणि आपल्याला चार्टमध्ये पण त्या गोष्टी दिसायला पाहिजेत. नंबर 2 की बाबा 30च्या आता समजा 30च्या जर खाली गेलेला असेल तर लगेच आपल्याला बाय करायचं आहे का, तर बाय खाली पण तसं करायचं नाही. 30 पासून पुन्हा आपल्याला थोडंसं असं वर आलं पाहिजे आणि चार्टमध्ये पण आपल्याला कन्फर्मेशन मिळाली पाहिजे. त्या टायमिंगला आपण बाईंगचा विचार करू शकतो. आता हा झाला आर-एस-आय बद्दल एक तुम्हाला टोटल माहिती मिळालेली आहे. कसं यूज करायचं, काय करायचं. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक दुसरी एक गोष्ट असते की डायव्हर्जन्स खूप महत्त्वाचे असतात. काय होतं की बाबा चार्ट एखाद्या वेळेस खूप वरती जात असतो आणि आर-एस-आयमध्ये डायव्हर्जन्स येतात. म्हणजे आर-एस-आय खाली जात असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, त्याच्यापासून आपला काय बेनिफिट होणार आहे हे पण बघूयात आपण. आता इथं काय झालंय बघा, चार्ट आपला वरती वर जायला आणि इथं आर-एस-आय काय चालू आहे, आर-एस-आय अशी खालीच जात आहे. म्हणजे इथूनच आर-एस-आयनं आपल्याला काय सांगितलं होतं की बाबा आता हा चार्टमध्ये थोडंसं एक वीकनेस येऊ शकते. तर पुढे जाऊन आपल्याला वीकनेस पण बघायला मिळालेली आहे. पण आर-एस-आय बघा किती लवकर इथं दाखवलं होतं की आपल्याला आता इथून एक वीकनेस येऊ शकते. इथून ते इथपर्यंत जर बघितला तर एक मोठा डाऊन ट्रेंड होता.
पण जर तुम्ही समजा इथं जर RSIच्या बेसिसवरती जर डिसिजन घेतला असतं की बाबा आता इथून लगेच खाली पडणार आहे, तर त्याचा तुम्हाला खूप मोठा लॉस झाला असता. कारण की बघा RSIने इथंच आपल्याला एक सांगितलं होतं, म्हणजे ह्या लेव्हलवरती आणि तिथून पुन्हा मार्केट कुठपर्यंत गेले? इथपर्यंत गेले आणि तिथून खाली पडलं होतं. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला काय बघायचं की प्राईजमध्ये जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही, तोपर्यंत आपल्याला RSI च्या बेसिसवरती डिसिजन घ्यायचं नाही.